बातम्या आरपार दाखवणार टोळी समाचार। बॅनर आधी लावले, आधी त्याला विचारा, पुन्हा माझं उत्तर देतो। अच्छा, ह्या दोन बॅनर मध्ये जे आधी बॅनर लागले त्या बॅनर वाल्याला विचारून या, मग माझं उत्तर देतो। अशा आरोपींना जाहीर फाशी दिली पाहिजे असं माझं मत आहे। किंवा सरकार किंवा कोणी सांगितलेलं नसतंय, ज्यानं केलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे, परंतु झालेल्या घटनाचं राजकारण करणं हे फार चुकीचं आहे। म्हणजे त्याचा निगेटिव्ह पसरवण्यासाठी अशा वस्तू करत आहेत। तुमच्या पायाखालची वाळू सरकते म्हणून तुम्ही हे सगळं करताय। आमचे परम मित्र आता निहालभाई काजी यांनी आपल्या समोर सांगितलं आम्ही पोस्टर का लावलं, आणि यांनी पोस्टर लावलं हे सुद्धा बरोबर आहे असं त्यांनी पहिल्यांदा कबूल केलं की महाराष्ट्रात काही घटना चुकीच्या झाल्या। तुमच्या माध्यमातून मला आमच्या मित्रांना नाही, आमच्या मित्राच्या पार्टीला प्रश्न विचारायचा आहे। कुठल्या पार्टी? पलीकडचे का? हा, जे आता सत्तेत आहेत, की आपण घटना घडलेल्यापैकी कुठल्या आपल्या पक्षानं त्याचा निषेध रॅली, पोस्टरबाजी, कुठं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन निवेदन, आपण या 24 तासात जवळपास 11 बलात्कार झालेत महाराष्ट्रात। तुमच्या मुलीची, तुमच्या बहिणीची सुरक्षा महत्वाची आहे का पैसे महत्वाचे आहेत? मला तुम्ही उत्तर द्या, तुम्ही उत्तर द्या। सुरक्षा महत्वाची बस, हेच पोस्टर आहे, ही पोस्टर आहे। वाळू कुणाच्या पायाखालची घसरली कालच्या लोकसभेला बघितलंय। मला लाडकी बहीण नको, मला सुरक्षित बहीण पाहिजे, म्हणून त्या हरामखोराची हिंमत व्हायला नाही पाहिजे। मला 3 मुली आहेत। एखादा जर त्या मुलीला जर कुठे जबरदस्ती करत असेल, कोणी फोन करून त्रास देत असेल, तर आज पहिल्यांदा पाहिलं तर आज आपण महिलाच्या अकाउंटवर 1500 रुपये येतात, हे फार महत्वाचे आहेत। अशा घटना फक्त बिहारमध्ये घडत होत्या, पण आज महाराष्ट्रामध्ये एका पाठोपाठ एक घटना घडत आहेत। ह्या घटनेचा निषेधच करायला पाहिजे। म्हणजे त्यांनी जे बॅनर लावलं ते एकदम त्यांनी बरोबर लावलेलं आहे, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। पण लाडकी बहीण पण पाहिजेच। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ह्या योजनेचं ह्या सगळ्यांनी फॉर्म भरलेत का नाही? ज्यांनी भरले असतील त्यांनी हात खाली करा, ज्यांनी भरले नसतील त्यांनी हात वर करावा। किती नागरिक आहेत ते दाखवा, आणि त्यांचा पूर्ण डाटा आहे आपल्याकडे। सध्याचं जे शासन आहे हे सुरक्षित बहीण द्यायला सक्षम आहे, हे आम्हाला माहिती आहे, 100% माहिती आहे। आणि लाडकी बहीण योजना म्हणजे जे आर्थिक अडचणीतून महिला बाहेर निघण्यासाठी लाडकी बहीण गरजेचं आहे। जनतेला कायद्याचा चाप असला पाहिजे, कोणतं बी सरकार असू द्या, शिकरतेच कायद्याचा जनतेला चाप नसल्यासारखं हे उघड झालं। लाडकी बहीण समजा गरिबांना आवश्यक आहे, त्याचा विषयच नाही, परंतु हे जे याच्या मुद्द्यावर जे हे राजकारण चालू आहे, आंदोलन असतील काय असतील, इतर वेळी तुम्ही का करत नाही? पैसे महिलासाठी पैसे नको आहेत, काही गरज नाही, जे त्याचे आई बाप सक्षम आहेत। जी मराठीतून फॉर्म भरलेलं आहे तर लाडक्या बहिणीनं, ही जी गावगाव महागारी फॉर्म आले तर ह्यांना पैसे मिळाले नाही, तर तुम्ही कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे मिळाले म्हणता, ही विचारा त्यांनी। लोकांनी 30 तारखेच्या अगोदरपर्यंत जे भरले होते त्यांचे पैसे आलेत, आणि 30 तारखेच्या नंतर जे पैसे भरलेले आहेत ते आता या 30 तारखेपर्यंत पण येणार आहेत। बॅनरबाजीवर राजकारण होतं असं मत जनतेचं मत आहे काय? राजकारण नाही, जनतेनं जनतेचं मत मांडलं। टॅक्स मधून पैसे दिलेले आहेत, फॉर्म महागारी पाठवलं नाही तर काय ह्यांनी? ही विषय वेगळा आहे, ऐका, ह्याच्यात हे तुम्ही राजकारण आणू नका ना। सत्ताधाऱ्याच्या घरच्या पैशावर चालत नाही, तुम्ही काय दान धर्म स्वतःच्या पैशातला करीत नव्हतं। 1,500ची पण गोर गरीब लोकांचं तुम्ही 1,500 काय होत नाही, 1,000 किनार कवा मध्ये गेलो बालाजी नाही येताना कर्नाटक मध्ये होतो, 2,000 रुपये तिथलं महिलाला देत आहे। योजना दिली तुम्ही तर कसं त्याचं समर्थन करता? अशा योजना नको आहे। शिक्षण आणि आरोग्य सर्वात महत्वाचे, हे 2 योजना महत्वाच्या आहेत। की दोघांचं जे राजकारण चालू आहे हे आम्हाला सामान्य लोकांना मान्य नाही। होय, रुपये कुणी देत नाही, आता ते 3-3 हजार मिळाले, त्याच्या साड्या बिड्या तर घ्यायलेत की, एवढं काय फरक पडला? एक महिला फक्त सुनवायचं आहे तुमचं? भरला फॉर्म त्याचा? आपलीच्या समोर एक ट्रॅक्टरवर दगड आणून उलटायची आणि हे हरामखोरला हाना दगड म्हणायचं। अच्छा, बघ, बातम्या आरपार दाखवणार टोळी समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, नेमकं ग्रामीण भागात काय घडतंय, शहरामध्ये काय घडतंय, वेगवेगळ्या गावात जाऊन मी तुम्हाला सतत वेगळे विषय, त्या विषयाकडे नजर टाकण्याचं काम करतो। आज एक हटके विषय आहे। मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या ढोकी गावात आहे, आणि ही माझ्या पाठीमागे जी मंडळी दिसते नाही, हे या ढोकी गावचेच ग्रामस्थ आहेत। आता या गावामध्ये 2 बॅनर लावलेत। एक बॅनर आहे इकडं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पहिलं बॅनर लागलं। आता त्या बॅनरवर काय लिहिलं एक नजर टाकूया। त्याच्यानंतर त्याच बॅनरला इथभर अंतर आहे फक्त, आणि त्याच्या बाजूला इथं आम्हाला लाडकी बहीण नको असं दुसरं बॅनर लावलंय। आता हे दोन्ही बॅनर ज्यांनी लावलेत, ज्या बॅनरवर त्यांचे फोटो आहेत, मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवणार आहे। इथं काही त्यांचे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्याची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे। इथं काही पब्लिक सुद्धा जमा झालेली आहे, त्या जनमत लोकांचं काय मत आहे ते सुद्धा दाखवणार आहे। मात्र सुरुवातीला आपण ज्या ठिकाणी इथं बॅनर लावलेलं आहे, सुरुवातीला हे बॅनर लावलं होतं,
आता या बॅनरवर नेमकं काय, इथं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा एक फोटो आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून अंमलबजावणी केल्याबद्दल माहिती सरकारचे जाहीर आभार. पहिलं बॅनर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले म्हणून जाहीर आभार असं. इथं एक फोटो आहे, निहाल काजी निळ्या शर्टवर आहेत, माझा आज त्यांनी पांढरे कपडे घातलेत. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे. पण इथं खाली इथं काय आभारोत्सुक माननीय निहाल काजी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी, प्रदेश कार्यकर्ते सदस्य आहेत निहाल काजी यांचं नाव आहे, हे आहेत सोबत. आता याच्या बाजूला एक बॅनर आहे, त्या बॅनरवर काय लिहिलं एक नजर टाकू. इथं बघा हे बॅनर लिहिलंय, या बॅनरवर काही नेत्याचा वगैरे काही फोटो नाही. इकडे फक्त आम्हाला लाडकी बहीण नको तर सुरक्षित बहीण पाहिजे असं एक इथं पंचायत समिती सदस्य संग्राम भैया देशमुख, त्यांचा देशमुखचा फोटो आहे. त्याच्यावर पांढरा शर्ट आहे, याच्यावर आज भगवा शर्ट घातला त्यांनी, हे पण आहेत सोबत माझ्या. बघूया आपण नेमकं काय सांगाल बरं संग्राम भैया, तुम्ही इथं बॅनर लावले आम्हाला लाडकी बहीण नको तर सुरक्षित बहीण पाहिजे आणि या बॅनरच्या जवळच लावले. बॅनर आधी लावले, आधी त्याला विचारा, पुन्हा माझं उत्तर देतो. अच्छा, ह्या 2 बॅनर मध्ये जे आधी बॅनर लागले हा. त्या बॅनर वाल्याला विचारून या, मग माझं उत्तर देतो. अच्छा ठीक आहे. बघा आता त्यांनी काय सांगितलं की ज्यांनी बॅनर लावलंय त्यांच्याकडे जावं म्हटलं. ठीक आहे, जातो त्यांच्याकडे. काय सांगाल बरं, इथं तुम्ही बॅनर लावले, तुम्ही लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं आभार व्यक्त करण्यात बॅनर लावले तुम्ही. बरोबर आहे. प्रथमतः परवा जी अमानवीय घटना घडली त्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो. कारण समाजाला काळीमा फासणारी अशी घटना घडलेली आहे. 1 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार होणे हे आपल्या आजच्या प्रगत महाराष्ट्राच्या दृष्टीने फार दुर्दैवी गोष्ट आहे. अशा घटना ज्या घडत आहेत त्यांना, अशा आरोपींना जाहीर फाशी दिली पाहिजे असं माझं मत आहे. आपण आज जे प्रश्न मला विचारला आहे की आपण जो बॅनर लावलेला आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनुसार, कारण लावणे तर गरजेचंच आहे. चांगलं काम जेव्हा होत असतं तर त्या चांगल्या कामाचं जर आपण केलेल्या सरकारचा आभार मानायचं. कारण आज बघितलं गेलं तर ढोकीसारख्या आणि ढोकी परिसर गावात कमीत कमी 5,000 महिलांना आज 1,500 रुपये महिन्याला भेटणार आहेत. माझ्या माता माऊली, माझ्या बहिणी, ज्या की थोड्या थोड्या गोष्टीसाठी ज्या कर्त्या पुरुषाकडे त्यांना हात पसरावे लागत होते, आपल्या भावना आपल्याला ज्या हव्या असलेल्या गोष्टी घेण्यासाठी आपल्या कर्त्या पुरुषाकडं त्यांना मागावं लागत होतं. आणि असे मागत असताना काही माझे भाऊ जे होते, जे कमवत असतील ते देत बी असतील, परंतु ज्याच्याकडे द्यायची ऐपत नव्हती ते न दिल्यामुळे त्यांच्या आपल्या भावना त्या दाबत होत्या, किंवा आजारपणामुळे म्हणा, काही मुलांना वस्तू घेण्यासाठी म्हणा, शैक्षणिक खर्चासाठी म्हणा, जे आज सक्षम करण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब व अजितदादा पवार यांनी जे 1,500 रुपये महिलांना देऊन सक्षम करण्याचं काम केलं आहे, त्याबद्दल आम्ही आभार का मानू नये. आणि त्या दृष्टीने आज आभार मानलेले आहेत. आणि आज माझ्या माता बहिणी जिथं बी भेटले तिथं प्रत्येकजण आनंद साजरा करत आहेत, आपल्या प्रतिक्रिया देत आहेत की आम्हाला आजपर्यंत कुणी 1 रुपया सुद्धा दिला नाहीत. कारण पहिल्या जे भेटत होतं तर ते फक्त 65 वर्षाच्या आतील आजीबाईला भेटत होतं आणि त्यांच्यातून संसार चालत होतो. परंतु आज माझी बहीण, माझी माता आणि जी इतर महिला जी आहेत सर्व मिळून त्यांना महिन्याला 1,500 रुपये भेटणार आहेत. आणि 1,500 मधून काय होत नाही, 50 रुपये रोज झाले. माझ्या माता बहिणीचा खर्चच किती असतंय, त्यांना 1,500 म्हणजे आपल्यासारख्याला जे कमवता आहेत त्यांना फार कमी आहेत. परंतु जर ही गोष्ट बघितली 18,000 रुपये वर्षाला, 18,000 रुपये त्यांच्याकडे येणार आहे आणि त्याच्यातून त्यांचा पूर्ण परपंच संसार हे चालणार आहेत. आणि ह्यासाठी आभार आम्ही मानलेले आहेत. बाजूलाच एक बॅनर लागले, आता ते लाडकी बहीण नको सुरक्षा पाहिजे म्हणतात. हो, त्यांचं जी भावना आहे त्यांचा मी आदर करतो. त्या भावना असल्याच पाहिजे. माझी देखील तीच भावना आहे की बाबा जी लोकांनी जी दुष्कर्म आहे ही काय म्हणजे पार्टी किंवा सरकार किंवा कोणी सांगितलेलं नसतंय. ज्यानं केलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे. परंतु झालेल्या घटनाचं राजकारण करणं हे फार चुकीचं आहे. त्या आडमधून त्यांनी सांगावं, हे आज तुम्ही हा कॅमेरा घेऊन गावातील 1-2 महिला अशा दाखवा की त्यांनी सांगावं की आम्हाला जी 1,500 रुपयाची मुख्यमंत्री साहेबांनी दिली, सरकार देत आहेत ते आम्हाला नको आहे म्हणून. हे म्हणणारे कोण नको म्हणून. हा ठीक आहे, तुम्ही त्यांचा जे त्याच्यावर अन्याय झालाय त्याचा निषेध करा, त्याला फाशी झाली पाहिजे, सरकारवर त्याच्यावर ताशेर ओढा, ते निषेध दाखवा. परंतु एखाद्या चांगल्या कामाची तुम्ही जर चांगले काम बंद व्हावं हे चुकीचं आहे. कारण ह्याला लक्षात येऊ लागलंय की बाबा हे जे आज मुख्यमंत्री आणि सरकारनं जे पैसे महिलांना दिले आहेत ते पैसे जरा महिलांना कळू लागले, त्यांचा आनंद उत्साह बघितल्यानंतर ह्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहेत. आणि त्यामुळे कोणत्या ना कोणत्या ह्या घटनेशी बाबा ठीक आहे ना, तुम्ही निषेध करायचा आहे 100%, आम्ही देखील त्या निषेधामध्ये, त्या दुःखामध्ये सहभागी आहोत. परंतु त्या निषेधाचं त्यांनी जर राजकारण करत असतील, त्याची आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी ह्याचा काय अर्थ आहे बाबा? लाडकी बहीण आम्हाला नको म्हणजे
लाडकी बहीण सशक्त करा, सुरक्षित करा, हे 100% बरोबर आहे. सुरक्षित कधी होईल? त्याच्याकडे 4 पैसे येतील, तेच म्हणजे ज्याला अवघड कामं करण्याची गरज पडणार नाही, वनावन फिरता येण्याची गरज पडणार नाही, त्याच्याकडे त्याच्या हातामध्ये जर 4 पैसे आले, 1500 रुपये आले, जे रात्री पाटली ज्याला कामाला जायचं ते बंद होईल आणि त्यामुळे एक प्रकारची सुरक्षा येईल. आणि ती सुरक्षा येणारी योजना जर तुम्ही बंद करायचं म्हणत असेल तर हे साफ चुकीचं आहे. हे राजकारण घडत आहे. त्यांनी राजकारण कोणत्याही म्हणजे करू नये, फेक निगेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करू नये, या निमित्तानं मला हे सांगायचं आहे. आणि हेच नाही तर जर तुम्ही सरकारचे निर्णय बघितले महिलासाठी तर ह्या 2.5 वर्षामध्ये कमीत कमी 5-7 त्यांनी निर्णय घेतले. तुम्हाला मी निर्णय वाचून दाखवतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, त्याच्यानंतर पुण्यशुल्क अहिल्याबाई होळकर योजना, महिला स्टार्टअप योजना असेल, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, त्याच्यानंतर लेक लाडकी योजना असेल, लखपती दीदी असेल, मुलींना मोफत शिक्षण असेल, त्यानंतर स्वयंरोजगारासाठी पिंक ई रिक्षा योजना असेल, त्या महिलांना 50% म्हणजे बसचे जे तिकीट कमी केलंय ती योजना असेल, शुभमंगल शुभ विवाह नोंदणी विवाह असेल, जननी सुरक्षा योजना असेल. म्हणजेच लेकरू जन्मल्यापासून माझी चिमुकली जन्मल्यापासून त्यांनी 70 वर्ष होईपर्यंतच्या विविध योजना या सरकारने आणलेल्या आहेत. आणि त्या योजनेला बघूनच आज विरोधक हे म्हणजे त्याचा निगेटिव्ह पसरवण्यासाठी अशा वस्तू करत आहेत. बघा इथं निहाल काजी काय म्हणाले, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली. बघूया आता ते म्हणले होते अगोदर ती काय बोलतात, आता हे काय बोलतात बघू. काय सांगाल बरं इथं? आता त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या पायाखालची वाळू सरकते म्हणून तुम्ही हे सगळं करताय. आमचे परममित्र आता निहालभाई काजी यांनी आपल्या समोर सांगितलं आम्ही पोस्टर का लावलं, आणि यांनी पोस्टर लावलं हे सुद्धा बरोबर आहे असं त्यांनी पहिल्यांदा कबूल केलं की महाराष्ट्रात काही घटना चुकीच्या झाल्या. तुमच्या माध्यमातून मला आमच्या मित्रांना नाही, आमच्या मित्राच्या पार्टीला प्रश्न विचारायचा आहे. कुठे पार्टी? पलीकडचे का? हा, जे आता सत्तेत आहेत, की आपण घटना घडलेल्यापैकी कुठल्या आपल्या पक्षानं त्याचा निषेध रॅली, पोस्टरबाजी, कुठं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निवेदन, आपण या 24 तासात जवळपास 11 बलात्कार झालेत महाराष्ट्रात. ज्या गुन्हेगारीच्या 1 नंबरवर बिहार होता तो सुद्धा आज बिहार पाठीमागं पडलाय. गृहमंत्र्याच्या नागपूर शहरात काय स्थिती आपल्याला सगळ्याला माहित आहे. आणि मला तुम्हाला एक विचारायचंय, पत्रकार म्हणून नाही, एक बांधव म्हणून, एका मुलीचा वडील म्हणून, एका बहिणीचा भाऊ म्हणून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. तुमच्या मुलीची, तुमच्या बहिणीची सुरक्षा महत्वाची आहे का पैसे महत्वाचे आहेत? मला तुम्ही उत्तर द्या. तुम्ही उत्तर द्या. सुरक्षा महत्वाची. बस हेच पोस्टर आहे. ही पोस्टर आहे. माझी बहीण आज सक्षम आहे, तिचा भाऊ सक्षम आहे, तिचा पती सक्षम आहे, तिचा पालक सक्षम आहे. वाळू कुणाच्या पायाखालची घसरली कालच्या लोकसभेला बघितलंय. लोकसभेच्या आधी लाडकी बहीण नव्हती का? बहीण कधीपासून लाडकी असती? पोटाच्या पुढी जन्मली त्या दिवशीपासून, पाठीवर पाय देऊन जन्मली त्या दिवशीपासून लाडकी बहीण आहे. अर्ध्यात लाडकी बहीण कुठून आणली? लोकसभेला हवाडा दिलाय. लोकसभेच्या हवाड्यापोटी आज हे 1500 रुपये देऊन, 3000 देऊन उद्या इलेक्शन लांबवायचं चालू आहे, राष्ट्रपती राजवटला व्हायचं चालू आहे, आणि हप्ते पाडून याचं मतात रूपांतर करायचंय. तुम्हाला मदत करायची ना, मत मागायचं नाही. काय म्हणला नवरीत राणा? काय म्हणला तुम्ही सांगा? सगळ्या पब्लिकला माहित आहे ना, ती रवी राणा काय म्हणला? तुम्हाला जर मला आमच्या माहितीला मत द्यायचे नसतील तर हे दिलेले 1500 रुपये आम्ही परत घेणार. तुझ्या बापाचे पैसे आहेत का? या सर्वसामान्याचा टॅक्स कटल्याला त्या महाराष्ट्रानं तिथं दिलाय, त्याचे पैसे तू वाटायला, आणि माझ्या माता बहिणीला मंडपात जमा करून दाब, मत द्या नाही तर 1500 वापस. भीक नको पण कुत्रावर. तुमचं काय म्हणतात त्या बॅनर बद्दल? तुम्हाला काय वाटतं? सन्मान महिलांचा केला आम्हाला आनंद आहे. तुम्ही त्याच्या बाजूलाच बॅनर लावले. 100% का लावायचं नाही? लोकशाही आहे. त्याच्यामध्ये म्हणता की मला लाडकी बहीण नको असं म्हणतात. हो ना, तुम्ही लाडकी बहीणची फोकस करायलेत, आणि तीच बहीण आज असुरक्षित आहे. माझ्या 2 चिमुरड्या 12 तास FIR दाखल करायला. मी तुम्हाला तुमच्या समोर सांगतो, मी जर त्या भागातला नगरसेवक, लोकप्रतिनिधी किंवा मी तिथं असतो तर 12 तास व्हायच्या. 12 तास रेप झाल्यावर कुणाचा दबाव, कुणाची शाळा?
माजी नगराध्यक्ष तुमच्यासारख्या पत्रकारीला म्हणतो, तू जास्तच पेपरला बातम्या छापायली, रेप तुझ्यावर झाला काय? ही भाषा आहे? ही भाषा आहे का? त्याच्यासाठी ही बॅनर आहे. लाडकी न्यारद्यात नको, माझी बहीण सुरक्षित पाहिजे. तुम्ही सुरक्षा द्या. आम्ही सांगितलं तरी ती तुमच्या चिन्ह मशीनवर हुडकून शिक्के तुम्हाला मारणार आहे. तिला सुरक्षा पाहिजे. तिचा परिवार सक्षम आहे, तिचा समाज सक्षम आहे. तुम्ही दिलेल्याचा उपयोग एवढ्या करायले. तुम्ही बघितलंय, अहो 24 तासात 11 रेप, 6 एका शाळेत 6 रेप आहेत. कुठे कायदा व्यवस्था? आणि हा विषय सोडून यांनी इतर काही योजना सांगितल्या. मला सांगायचं हुकमतबाई, तुम्ही शेतकरी पुत्रच आहेत, ही शेतकरी पुत्रच आहेत. 7 आणि 8 हजार रुपये सोयाबीनला भाव दिल्यावर कशालाही तुमचं बिकणं 1000 आणि 500चं 200चं. माझ्या शेतकऱ्याला 8,000 रुपये भाव द्या ना. आता 15 लाख टन सोयाबीन आयात केलंय. दिवशी आणली कुणासाठी? जावा फवारा दाखलतय ज्याच्या गटे पडले त्याला. आज 3500 रुपयावर सोयाबीन यायची शक्यता आहे. काय करायचं आहे माझ्या शेतकऱ्यानं? दुधाची तीच अवस्था आहे, तीच कंडिशन आहे. खुराकाला पैसे पुरत नाहीत. लोकांना ते पाहिजे. ज्या शेतकऱ्यानं ज्याच्या कष्टानं दांडे पेरलंय, ज्या कष्टानं जनावर राखतोय, आम्हाला त्याला भाव पाहिजे. त्याला भाव द्यायचा नाही. आणि इकडून तिकडून 2 रुपये दिलेल्याचे पंपापासून मुरुडपर्यंत पोस्टर. तुमच्या आमच्या हक्काचे पैसे द्या, भीक नको. आज एसटीच्या अवस्था, आता इथं तुम्ही एखादी एसटी जाऊ द्या, कळमला जाती की नाहीची गॅरंटी नाही. आमच्या शेतकऱ्याच्या क्षेत्राची अवस्था तीच आहे. शेतात जायला रस्ते नाहीत. तसा युवकांनी इतर शेती सोडून इतर कसे व्यवसाय करायचे? ज्याच्या त्याच्या पार्टीनं ज्याचं त्याचं 100% मत मांडावं. पण तुम्ही एखाद्यावर मत भिंबवायचा अधिकार तुम्हाला नाही. हे मत माझं आहे. मला लाडकी बहीण नको, मला सुरक्षित बहीण पाहिजे. जनता स्वीकारेल ना स्वीकारेल, जनतेचा अधिकार आहे ती. मी असं सांगितलं का की माझ्या मताची सगळे सहमत व्हा? बिलकुल नाही. पण आम्हाला आमची पोरगी सकाळी गेलेली सुरक्षित यायला पाहिजे. ज्या दिवशीपासून हे प्रकरण झालेत, मला इथं सगळ्याला विचारायचंय, हा संवेदनशील विषय आहे. ज्याला पोरगी आहे त्यानं प्रत्येकानं आपल्या लेकराच्या डोक्यावर हात फिरविला का नाही? प्रत्येक बापानं आपल्या मुलीला फोन केला का नाही? तू बाई कुठं आहेस? सुटली का टेन्शन? आली का अत्याच्यात? आली का मावशीच्यात? त्या हृदयाला वेदना लागल्यात. कुणाला पण विचारा. पैसे तर एवढ्या जन्मलेल्या लेकराला लागतात हो हुकमतबाई. पैशाचा विषय नंतरचा आहे. त्यापेक्षा मोठी इज्जत आहे. आज काय त्या लेकराचा जीव म्हणला असेल, त्या आईबापावर काय संकट असेल, समाज उद्या कुठल्या दृष्टीने बघणार आहे, त्या लेकरांतून त्यानं कधी बाहेर यायचं, एवढाच विषय आमच्या समोर आहे. बघा इथं या ठिकाणी बॅनर लागलेत गावामध्ये, आणि 2 बॅनर लागलेत. त्या दोन्ही बॅनर बद्दल काय वाटतंय? काही मंडळी पण आहे तिकडं, काय सांगाल बरं? 2 बॅनर लागले तिथे गावामध्ये तुमच्या. माझे परम मित्र संग्रामबाई देशमुख ह्यांनी मांडलेला मुद्दा मी खोडून काढायचा प्रामाणिक प्रयत्न करीन. ते पैशाची गरज नाही बोलतात. ते म्हणतात की लाडकी बहीण पाहिजे, लाडकी बहीण नको आणि सुरक्षा पाहिजे. आणि आम्ही आंदोलन केले, FIR पाडला. पण बलात्काराचा जाहीर निषेध, सगळ्यात पहिल्यांदा बलात्कार करणाऱ्याचा जाहीर निषेध करतो मी. त्याचा पाळणा करायला पाहिजे, त्याचा कडेलोट करायला पाहिजे. पुन्हा म्हणून त्या हरामखोराची हिंमत व्हायला नाही पाहिजे. मला 3 मुली आहेत, मला 2 बहिणी आहेत, मला माय आहे, माझी भाऊज आहे. परंतु ते पैसे नको म्हणतायत. आणि इकडून तर सोयाबीनला भाव पाहिजे म्हणजे पैसे पाहिजे म्हणतायत. तिकडून गॅस सिलेंडरचा मुद्दा करून राजकारण करतायत. 2 सिलेंडर येतात आज, 1,500 मध्ये 2 सिलेंडर येतात. पैसे नको म्हणायचं आणि सोयाबीनला भाव म्हणजे काय? पैसेच पाहिजेत. तुम्हाला शिक्षणासाठी फीस लागते, लाडक्या लेकराला, लाडक्या मुलीला. आणि शेतकऱ्याचा मुद्दा म्हणतात. शेतकऱ्याकडे प्रत्येक वेळेस पैसे असणार आहेत का? मी नोकरदार आहे, मी सक्षम आहे, मी पैसे देऊ शकतो. पण शेतकऱ्याकडे पैसे असणार आहेत का? त्याला कर्ज घ्यावं लागतं, सगळं करावं लागतं. त्याच्याकडे पैसे असणार आहेत का? मग त्या माता बहिणीला जर 1,500 रुपये भेटत असतील तर आनंद असायला पाहिजे. का विरोध करावा? त्या बॅनर बद्दल काय वाटतंय? त्या बॅनर बद्दल माझं म्हणणं आहे की दोन्ही बरोबर पाहिजेत. मला माझ्या बहिणीला सुरक्षाही पाहिजे आणि आर्थिक सक्षमसाठी पैसेही पाहिजेत. अच्छा, हो, काय म्हणतात ते? हे दोन्ही बॅनर बरोबर आहेत, पण आम्हाला
भीक नको कुत्रावर म्हणल्यासारखं तुमचे फुकट पैसे नको आहेत. महिलाला रोजगार द्या, त्यांना कामधंद्याला उद्योगाला प्रोत्साहन द्या, त्यांना सुरक्षितता द्या. शिक्षणासाठी मुलीला काय करा, प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काय का ज्या मेडिकलपर्यंत त्यांचे MBBS पर्यंत शिक्षण मोफत द्या. तुम्ही अशी भीक नका देऊ, त्यांना सक्षम करा, त्यांना संरक्षण द्या. त्यांच्यावर जर कुणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्याला मारायची परवानगी द्या. एखादा जर त्या मुलीला जर कुठे जबरदस्ती करत असेल, कुणी फोन करून त्रास देत असेल तर त्याला एखादा खून करायची परवानगी द्या तुम्ही, की जेणेकरून कुणाची ताकद झाली नाही पाहिजे जाड व्हायची, तिला फोन करायची, तिला सतवायची किंवा तिच्या नादाला लागायची. त्याच्यामुळं आपल्याला फुकट पैसे नको, कारण की जे फुकट पैसे घेतो त्याला काम करायची सवय लागत नाही. ही आळशी प्रवृत्ती आहे. तुम्ही तुमच्या मतासाठी जनतेला आळशी करू नका, त्यांना असे घरबसे करू नका. तुम्ही त्यांना कामाची सवय लावा, काम करून त्यांचा कामाचा मोबदला द्या. तुम्ही आजच्या प्रत्येक मुलीला नोकरी उपलब्ध करून द्या, मुलीचं शिक्षण सगळं मोफत करून द्या. तुम्ही अशी घरी बसून नका देऊ, भीक नका देऊ, तुम्ही तिच्या हक्काची द्या तिला. होय, काय सांगता, काय सांगाल तुम्ही दोन बॅनर बद्दल काय वाटतंय? खरं तर दोन्ही बॅनर आपल्या आपल्या जागी ज्या सरकारनं ही तीन मिळून जी सरकार इथं आपल्या ह्या राज्यात आल्यानंतर त्यांनी धोरण आखलं. आतापर्यंत जेवढे बी सरकार इथं गेले, पण अशी सरकार पहिल्यांदा आली की ज्यांनी महिलांचा सन्मान, सबलीकरण, सशक्तीकरण केलं. कारण आतापर्यंत महिलाला असं कोणतीही सुखसुविधा शासनातर्फे नव्हती. खरं तर आज पहिल्यांदा पाहिलं तर आज आपण महिलांच्या ना अकाउंटवर 1500 रुपये येतात. हे फार महत्वाचे आहेत. का महत्वाचे आहेत की बाबा आज धुणी भांडी करणारी महिला आहे, ज्याचा पोट हातावर काय आहे, अशी काही महिला आहेत ज्याने त्यांच्यासाठी ह्या आर्थिक एकदम महत्व उपयोगी आहे. का तर बाबा त्यांच्यासाठी, कारण त्यांच्या कमीत कमी असं असतं की बाबा लहान मुलं बाळ असतात, नवऱ्याला काहीतरी व्यसन लागलेला असतो. आज कोणत्या घरी आपण जर जाऊन पाहिलं तर कमीत कमी 10 घरामध्ये तुम्हाला 2 ते 3 घर असे दिसतील की त्याच्या घरामध्ये दारू पिणारा नवरा आहे. काय तर त्याच्या घरी काय त्याची परिस्थिती आहे हे सगळ्याला आपल्याला माहित आहे. फक्त ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय की तर राजकारण न व्हायला पाहिजे. आपल्याला हा पण जो पोस्टर लागला हा सुद्धा आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे. कारण का की आपल्याला सुरक्षा तर महत्वाची आहे, सुरक्षा तर पहिल्यापासूनच महत्वाची आहे. सुरक्षा का नको आपल्याला? सुरक्षा आहे तर आपण सगळेजण इथं रस्त्यावर आहेत. आणि आज जे राजकीय जे भांडवल होत आहे ह्या पैशाचा, तर ह्या पैसा आज आलेला आहे. पैसा का पहिल्यापासून नव्हता. आज सरकार आली, सरकार त्यांचं म्हणजे हे करण्यासाठी, सरकार ते आपली जी सुखसुविधा हे करण्यासाठी त्यांनी त्या मार्गाने आपलं जे आहे ते करत आहे. या सरकारला जमलं नाही लोकांपर्यंत पोहोचायचं, महिलांना काय द्यायचं हे असं काही जमलं नाही. त्याच्यामुळे ह्या सरकारला जमलं. आज ही सरकार गल्लीपासून नाही तर ती दिल्लीपर्यंत, तर चांद्यापासून तर बांद्यापर्यंत पोस्टर लावणारच आहे. कारण ती करतंय, ती महिलांना न्याय देत आहे, सन्मान देत आहे, वागणूक चांगली देत आहे, ही करतंय. पण आज विरोधकांना काय पाहिजे? विरोधकांना एवढंच पाहिजे की यांचा मुद्दा आज जर ही सक्सेस झालं, महिला ह्यांच्याकडे झाले, तर आज ही सत्तेमध्ये कायमस्वरूपी राहणार आहेत. बघा काय मत आहे दाखवतोय, काय सांगाल बरं? दोन्ही बॅनर लागलेले आहेत इथं, दोन्ही बॅनर बद्दल काय वाटतंय? लोक म्हणतात की ह्यातून राजकारण करायला लागलेत. ह्यातून राजकारण नाही तर ह्यांना राजकारणच करायचं, लाडकी बहीण देऊन ह्यातून पैसे द्यायचे आणि महिलांचं मत घ्यायचं. कायदा सुव्यवस्था कुठं राहिली? आज हे नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी ह्याचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. कारण महाराष्ट्राला, या देशाला लाजिरवाणी गोष्ट झाली. अशा घटना फक्त बिहारमध्ये घडत होत्या, पण आज महाराष्ट्रामध्ये एका पाठोपाठ एक घटना घडत आहेत. ह्या घटनेचा निषेधच करायला पाहिजे. बघा इथं आणखीन पण काही नागरिक आलेले आहेत, बघूया आपण काय बोलतात का. बोलता का? काय सांगाल बरं? दोन बॅनर लावले तिथं, इकडे एक बॅनर आहे, दुसरीकडे 2 बॅनर आहेत, आणि याच गावातले बॅनर लावणारे पण. त्या बॅनरचं म्हणजे त्यांनी जे बॅनर लावलं ते एकदम त्यांनी बरोबर लावलेलं आहे, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण लाडकी बहीण पण पाहिजेच. त्यांनी काय सांगतात की बाबा आम्हाला पैशाची गरज नाही, सुरक्षा बी पाहिजे. पण ज्यांना समजा शेती आहे अशा लोकांना पैशाची गरज नसेल, पण जे शेतमजूर आहेत, ज्यांना शेती जमीन, अशा लोकांना पैशाची गरज आहेच की. आणि लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर राहुल गांधीनं 8,500 रुपये देतो घोषणा केली. आता भैयाने काय सांगितलं की तुम्ही राजकारण डोळ्यासमोर ठेवून करायला. राहुल गांधीनं 8,500ची घोषणा केली होती ना लोकसभेच्या अगोदर, त्यांनी काय डोळ्यासमोर ठेवलं होतं? राजकारणाची डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पण ती घोषणा केली होती. त्यामुळे ही जी लाडकी बहीण योजना आहे त्याचं आम्ही समर्थनच करणार, जाहीर समर्थन करणार, आणि त्याचा आम्ही निषेधच करणार त्या घटनेचा बदलापूरच्या. त्यामुळे लाडकी बहीण योजना ही अतिशय योग्य आहे. होय, काय सांगाल बरं? काय कसं बघताय या दोन्ही बॅनरकडे? दोन्ही पण बॅनर योग्यच आहेत. मला विचारायचं आहे सगळ्याला, जेवढे नागरिक आहेत तेवढ्याला, की ह्या योजना जी निघाली सरकारची, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ह्या योजनेचं ह्या सगळ्यांनी फॉर्म भरलेत का नाही? ज्यांनी भरले असतील त्यांनी हात खाली करा, ज्यांनी भरले नसतील त्यांनी हात वरी करावा. किती नागरिक आहेत ते दाखवा, आणि त्यांचा पूर्ण डाटा आहे आपल्याकडे. एवढीच. म्हणजे काय वाटतं, म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला, भरले का नाही भरले? सगळ्या लोकांना फॉर्म भरले आहेत. मग काय भरले फॉर्म? तुम्हाला योजना नको आहे मग फॉर्म का भरले? आणि त्याचे अप्रुव्हल आले, कशासाठी घेतले तुम्ही अप्रुव्हल? हो, निषेध करा तुम्ही. काय म्हणतात ते? बरोबर आहे त्यांचं. लाडकी बहीणची बी गरज आहे आणि सुरक्षित बहिणीची बी गरज आहे. सुरक्षित बहीण
सध्याचं जे शासन आहे हे सुरक्षित बहीण द्यायला सक्षम आहे हे आम्हाला माहिती आहे, 100% माहिती आहे. आणि लाडकी बहीण योजना म्हणजे जे आर्थिक अडचणीतून महिला बाहेर निघण्यासाठी लाडकी बहीण गरजेचं आहे. हो, काय सांगाल बरं, काय म्हणता? अहो कुणी बी कुणाला मारायचं, कुणी बी काय करायचं, जनतेला कायद्याचा चाप असला पाहिजे. कोणचं बी सरकार असू द्या, ही सरकार असू द्या, ती सरकार, कोणतंही सरकार, जनतेला कायद्याचा चाप असला पाहिजे. कायद्याच्या तरतुदी कलम जे आहेत, कायद्याची कलम हरट झाली पाहिजे. अहो जनतेला जेव्हा लोक एवढी अशी करतात, कायद्याचा जनतेला चाप नसल्यासारखं हे उघड झालं. बघा, नागरिक काय म्हणतात, जनमत सुद्धा घेणं महत्वाचं आहे. हे झालं ज्यांनी बॅनर लावले त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांनी काय म्हणले, बघूया. हो मामा, काय सांगाल बरं, बॅनर लावले दोन्ही पण. तुमचं नाव काय? राहुल पोरे, मी वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष आहे. बरं. ज्या आज महाराष्ट्रामध्ये दोन्ही सरकार आहेत, याच्या अगोदर निर्भया झाली नाही का? याच्या अगोदरही बलात्कार झाले, आताही बलात्कार झाले, परंतु राजकारण इलेक्शन आले की दोघांनीही उचलून धरायचे विषय. लाडकी बहीण समजा गरिबांना आवश्यक आहे त्याचा विषयच नाही, परंतु हे जे याच्या मुद्द्यावर जे हे राजकारण चालू आहे, आंदोलन असतील काय असतील, इतर वेळी तुम्ही का करत नाही? आतापर्यंत बलात्कार झाला नाही का? झालाच ना. ज्या वेळेला दोन्ही सरकार होते, कटवा झालं, उन्नाव झालं, रेपकांड झाले, भाजपचंही सरकार होतं, काँग्रेसचंही सरकार होतं. मग यांना फक्त राजकारण करायचंय, दोन्ही पक्ष असतील, काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, फक्त इलेक्शन पुरतं राजकारण करायचं आणि आपले पोळी भाजून घ्यायचे, अशा पद्धतीचं यांचं राजकारण आहे. आपण सर्वसामान्य लोकांनी बी विचार केला पाहिजे की आपण ज्या लोकांमध्ये राहतो, ज्या समाजामध्ये राहतो, ती बहीण आपली मानली पाहिजे, ती आई आपली मानली पाहिजे, ती मुलगी आपली मानली पाहिजे. त्याची जबाबदारी आपली आहे. सर्व काही शासनावरती सोडून चालणार नाही. आपण वागताना माणुसकीच्या नात्यानं वागलं पाहिजे. अशा घटना घडणार नाहीत, परंतु त्याला इतराला टार्गेट करून किंवा इतरावरती दोषारोपण करून आपण मोकळे होऊ शकत नाही. याची जबाबदारी सर्वसामान्य जनतेची पण आहे. आणि दोन्ही सरकार नालायक आहे. त्याच्या अगोदरचंही नालायक होतं, आताचंही नालायक आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाही. सर्वसामान्य लोकांचे विषय असेल तर ते दडपून ठेवतं आणि राजकारण्यांचे कोण, आता संस्थाचालक भाजपचा आहे म्हणून उचलायचं, संस्थाचालक काँग्रेस असेल तर उचलायचं आणि इतर सर्वसामान्यावर अन्याय होत असेल तर होऊ द्यायचं. ही जी भूमिका आहे ती चुकीची आहे. सर्वसामान्याला देखील न्याय मिळाला पाहिजे. ह्या योजना असतील त्याच्यातून 4 लोकांचा फायदा होत असेल तर होऊ द्या, परंतु या दोन्ही बाजूनी, पक्ष असेल विरोधक असेल, हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. सत्ता घेण्यासाठी हे काही करू शकतात. बघा, मत मांडतोय आपण, प्रत्येकाचं मत घेतोय. काय सांगाल बरं, इथे 2 बॅनर लावलेत, हे दोघं पण आहेत, इथे त्यांची पण प्रतिक्रिया आता ऐकली आपण. हे पैसे, महिलासाठी पैसे नको आहेत, काही गरज नाही. जे त्याचे आईबाप सक्षम आहेत, पण महाराष्ट्रच नाही तर ऑल महाराष्ट्रामध्ये जिथे जिथं बलात्कार झालाय किंवा व्हायला झालाय, ह्या 4-5 दिवसामध्ये 10-11 बलात्कार झालेत, रेप झालेत, 4 लेकराव झालेत, 4 वर्षाच्या लेकराव झालेत. त्या जिल्ह्यातच नाही, त्या स्टेटमध्ये मी असतो, मी मेलो, पण तिथं जाऊन त्याचं लिंग कापलं असतं मी. हे असल्यावाला नाही पाहिजे. भारत म्हणजे आपला देश आहे, आपण आपल्याला सुरक्षित बनलं पाहिजे, एवढं बोलू इच्छितो. काय सांगाल बरं? मी का कुण्या पक्षाचा नाही, मी सकल मराठा म्हणून धाराशिव तर्फे बोलतोय. जी मराठीतून फॉर्म भरलेलं आहे तर लाडक्या बहिणीनं, ही जी गावगाव महागारी फॉर्म आले तर ह्यांना पैसे मिळाले नाही, तर तुम्ही कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे मिळाले म्हणता, ही विचारा त्यांनी. झालंय लाडकी बहीण म्हणून तुम्ही योजना चालू केली, जे गावगाव मराठीतून फॉर्म भरले तर लाडक्या बहिणीनं तिला पगार आलेला नाही आणि फॉर्म महागारी आले तर गट्ट्याची गट्ट, ह्यांच्या पगारीचं जिम्मेदार तुम्ही मराठीतून भरलेले फॉर्म परत महागारी आले तर मग मराठीतून लिहिणारी बहीण नाही काय ही लाडकी बहीण? काय सांगतात ते, की म्हणतात मराठीतून लिहिलेले फॉर्म परत आलेले आहेत. नाही, सर्व फॉर्म मराठीतच भरलेले गेले आहेत. ऑनलाईन करायचं आहे. ऑनलाईन केल्यानंतर मध्यंतरी काय झालं, लोड जास्त, लोकांनी एवढा सहभाग नोंदवला त्याच्यामध्ये आमच्या माता भगिनींनी, हे जास्त झाल्यामुळे सरकारनं अंगणवाडी सेविका असतील, आशाताई असतील, यांच्याकडे जमा करण्यास सांगितलं होतं आणि ते जमा करून पंचायत समितीला जमा केलं होतं. परंतु नंतरच्या काळात अपडेट करण्यात आलं आणि त्याच्यानंतर फास्ट ऑनलाईन हो लागलेत आणि त्या लोकांनी 30 तारखेच्या अगोदरपर्यंत जे भरले होते त्यांचे पैसे आलेत आणि 30 तारखेच्या नंतर जे पैसे भरलेले आहेत ते आता या 30 तारखेपर्यंत पण येणार आहेत. बघा काय म्हणतात, मी दाखवतोय. काय सांगतं की इथं राजकारण केलं जातंय असं मत आहे, कशावर बॅनरबाजीवर राजकारण होतं असं मत, जनतेचं मत आहे काय? राजकारण नाही, जनतेचं मत मांडलंय आम्ही. जी आता सध्याला महाराष्ट्रातली स्थिती आहे ती स्थिती
मुलींच्या बाबतीत, लेकींच्या बाबतीत, महिला कर्मचाऱ्याच्या बाबतीत असुरक्षितता आहे. आणि लोकांना सगळ्यात महत्त्वाचा तो विषय आहे. मी आज बी सांगतो तुम्हाला, मी माझ्या मतावर ठाम आहे. तुम्ही एका मुलीचे पालक आहेत, तुम्ही सुद्धा मागा उत्तर दिलं की पैसे महत्त्वाचे आहेत का सुरक्षा. आम्ही काय लावलंय, काय लिहिलंय त्याच्यावर? लाडकी बहीण म्हणजे काय? यांनी लाडकी बहीण आता मागच्या 15 दिवसापासून चालू केली. लोकसभेच्या आधी त्यांची महाराष्ट्रातली एकही लाडकी बहीण नव्हती. लोकसभा नंतर जेव्हा 8, 9, 7, 6 जागा आल्या काय, त्यावेळेस पुन्हा त्यांना लक्षात आलं की आता लाडकी बहिणीला पैसे द्यावे लागतात. आता बहीण आहे आपली, आणि बहीण सुधारली तरच देश सुधारणार आहे. त्यांना आत्ता स्वप्न पडलं त्या मागच्या 15 दिवसात. काय म्हणते ते? खरं आहे ना. काय लाडकी बहीण जी आहे का योजना, ती फक्त हे इलेक्शन झाल्यानंतर काढलेली आहे मतासाठी. होय, काय म्हणत काय काय दोन्ही बॅनर लावले तिथं? ऐकलं तुम्ही चर्चा दोघांची? काय नाही, महत्वाचं 1500 रुपये नको, महत्वाचं आम्हाला सुरक्षा पाहिजे. बघूया आणखीन इकडे पण काही आहेत, काय बोलतात बघूया. काय सांगाल? आमचे उपसरपंच आहेत, कोण? ती म्हणले लाडकी बहीण नको, मग फॉर्म कशाला भरले? डिलीट करून टाका ना मग. फॉर्म भरले का तुम्ही? फॉर्म भरले का तुम्ही? जे आमचे मित्र जी म्हणले की त्यांच्या घरचे पैसे आहेत का, ह्या शासनाच्या, ह्या जनतेचे टॅक्स मधून पैसे दिलेले आहेत. फॉर्म महागारी पाठवलं नाही तर काय ह्यांनी? काय म्हणते ते? ही विषय वेगळा, ही विषय वेगळा आहे. ऐका, ह्याच्यात हे तुम्ही राजकारण आणू नका ना. ह्याच्यात तुम्ही राजकारण कशावर? ही विषय वेगळा आहे. सुरक्षा महत्वाची आहे. सुरक्षा आम्ही सहमत आहोत. काय बोलले? सुरक्षा ही महत्वाची आहे. आता हा विषय आणि हा कुणी विषय टाकलं ही? ती श्रीमंत माणसं आहेत, ती माणसं श्रीमंत आहेत. ऐका, त्यांना गरज नाही, पण गोरगरी गरज नाही का? पैसा हीच देव आहे. आज पैसा हीच देव आहे. सुरक्षा आम्ही त्या गोष्टीशी सहमत आहोत, मान्य आहे ना आम्हाला. इकडे लाडकी बहीण नको, बायकाचा फॉर्म भरतो, चोरून कागद गोळा करतो. काय बोलतो येडे? चुकीचं असले काय म्हणले? काय म्हणले तुम्ही? माझं काय म्हणणं, ही विषय वेगळा हो, ही विषय वेगळा आहे. ही ह्याचा आम्ही निषेध आहे आमच्याकडे, पण विषय काय व्हायला लाडकी बहीण नको. अरे बाबा तुम्ही श्रीमंत आहो काय, बॅनर लावणे श्रीमंत आहेत, गोरगरीबरले ह्याला काय 1,500 आहेत, 500 रुपयाचं ही होतं किराणा होत आहे, आणि 1,500 सगळंच होतं त्यांचं. काय म्हणले? काय म्हणले? तुम्हाला जर वाटतं की विरोधकांनी फॉर्म भरणे, विरोधकाचा टॅक्स बी घेऊ नका तुम्ही. सरकार ही जनतेच्या पैशावर चालतंय, सत्ताधाऱ्याच्या घरच्या पैशावर चालत नाही. तुम्ही काय दान धर्म स्वतःच्या पैशातला करीत नाहो, जनतेचेच पैसे लुटला जनतेला वाटायला. मग तुम्ही 10 वर्षापूर्वी सत्तेत आलतो, 10 वर्षापूर्वी का दिले पैसे? आम्ही समर्थन करतो, आम्ही गोष्टीचा निषेध करतो, मान्य आहे ना. ह्याचा कशा निषेध करायला तुम्ही? तुम्हाला गरज नाही. आज बॅनर बाहेर लावलं, ती श्रीमंत आहे, त्याला गरज नाही 1,500ची, पण गोरगरीब लोकांचं तुम्ही 1,500 काय होत नाही. 1,000चा किराणा. काय म्हणले? काय म्हणले तुम्ही? बलात्कार करण्याला फाशी झाली का? कुठे गेला खायचा? कशाला पैसे पाहिजे? पैशाची गरज नाही, बिलकुल नाही. कवा येणार कवा? त्या लेकराचं काय करायचं? त्या लेकराचं काय करायचं? त्या लेकराचं काय करायचं? त्या लेकराचं काय करायचं? काय म्हणले तुम्ही? हे जे म्हणते फॉर्म का भरून दिलं तुम्ही? पंचायत समितीतून माघारी का पाठविलं? मग मराठीतून लिहिले तर म्हणून मग तुम्ही निवडायला का नाही वरून? आज कुणाची का मुलगी असेल ना, काय म्हणले? 1,500 लय मोठं वाटायला असेल. खाली हात घ्या, खाली घ्या. एक महिना मी कुठं होतो, मध्ये गेलो बालाजीला येताना, कर्नाटक मध्ये होतो. 2,000 रुपये तिथलं महिलाला देत आहे. किती? ह्यांना काहीतरी वाटायला डुप्लिकेट आहे, काय नाही, सगळं ओके होतंय, काय काळजी करू नका. होय, काय म्हणतात बघू बरं, इथं काय हात करायला येते? होय, काय सांगाल बरं? काय नाव आहे तुमचं? सरकार काय दोघाच्या बापाचं आहे का? सर्वसामान्य सरकार नाही का? त्यांना ही देऊ नका आणि त्यांना ही देऊ नका, म्हणजे ही सांगणार कोण? होय, काय म्हणतो ते? नाही, सरकार कसं मध्ये सगळे जातं. हे जी योजना दिलेली घे घेऊ नका, ती घेणं म्हणणं चुकीचं आहे ना. योजना दिली तुम्ही तर कसं त्याचं समर्थन करता, तसं कसं मध्ये लाडकी बहिणीचं समर्थन करायला पाहिजे ना. अच्छा, होय, काय सांगाल बरं? यांची इथं बॅनरबाजी सुरू आहे, काय वाटतं बरं? बॅनरबाजी सुरू आहे यांची. शासनानं अशा फसव्या योजना करण्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आरोग्य आणि शिक्षण हे मोफत द्यावं, म्हणजे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला, सर्व 18 जातीच्या लोकांना ह्याचा फायदा होईल. अशा योजना नको आहे. शिक्षण आणि आरोग्य सर्वात महत्वाचे, हे 2 योजना महत्वाच्या आहेत, ती लागू कराव्या. हो, काय म्हणता बरं? विषय एक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा महाराष्ट्र चालविला, काय जसं भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी लिहिलं, त्या पद्धतीनं सुव्यवस्था कायदा चालावा. आणि लाडक्या बहिणीचा विषय आहे, तर लाडक्या बहिणीला पैसे मिळणं ही बी गरजेचं आहे, आणि माझ्या लाडक्या बहिणीला सुरक्षा भेटणं ही बी गरजेचं आहे. पण मला काय वाटतं, ह्या गोष्टीहून एक सामान्य माणूस म्हणून, मी काय कुठल्या पक्षाचा नाही, पण आमच्या लाडक्या बहिणीला सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे. आणि ही 2 आहे, शिवसेना असेल
किंवा ही BJP वाले असतील, ह्या लोक फक्त ह्याच्यावर बघा, ह्याच्यावर काय पाहिजे होतं की ढोकी ग्रामस्थाच्या वतीनं व महिलाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, कुठल्या महिलांना पगार चालू केले त्याबद्दल, आणि त्या महिलावर अन्याय झालाय. त्या महिलाचं काय पाहिजे होतं की ढोकी ग्रामस्थाच्या वतीनं व महिलाच्या वतीनं जाहीर निषेध. ही कोणी नाही ढोकीच्या दोन्ही बी, अख्खी ढोकी एकीकडे आहेत. ह्यांचं राजकारण पोळी भाजण्यासाठी ही फक्त कटावटी कुणाकडे लावतात आणि ह्यांचा कार्यक्रम चालू आहे. ही उद्या ढोकी बंद आहे, ढोकी गाव बंद आहे. कशासाठी बंद आहे की बाबा त्या बहिणीवर अत्याचार झालाय म्हणून ढोकी गाव बंद आहे. त्या पद्धतीनं ढोकी गाव ही समजा उद्या बंद राहणार आहे. आणि लाडक्या बहिणी योजना आहे ही बी चांगली आहे, ही बी चालू राहिली पाहिजे. पण ही दोघांचं जे राजकारण चालू आहे ही आम्हा सामान्य लोकांना मान्य नाही. होय, काय म्हणले ते, काय म्हणले मामा ते, जी शासनानं त्यांनी बोललेलं काय मत आहे तुमचं? शासनानं जी किंमत योग्य आहे. रुपये मिळाला ते मायले 3-3 हजार मिळाले काही खोटं पीठ आहे का? रुपये कुणी देत नाही. आता ते 3-3 हजार मिळाले त्याच्या साड्या बिड्या तर घ्यायलेत की, एवढं काय फरक पडला? शासन दिलं म्हणजे काय चुकीचं दिलं का? होय मामा, चुकीचा निर्णय नाही. काय मग पुढे यायला लागला तुम्ही कॅमेऱ्याच्या? कुठले आहो तुम्ही? इकडे या. कोणतं गाव आहे तुमचं? किती वेळ झालं तुम्हाला सारखा म्हणतोय बाजूला? इकडे या. फॉर्म भरला का लाडक्या बहिणीचा तुम्ही? पैसे भेटले का तुम्हाला? बरं, कुठल्या गावचे हो तुम्ही? कुणाच्या नावाने भरला फॉर्म? सोनाच्या आणि बायकोच्या? बायको मिली. बरं, एक महिला फक्त सुनवायचं आहे तुम्ही? भरला फॉर्म त्याचा? फुल सक्सेस झाला का? नाही आला नाही पैसे. मग येईल ना. बघूया आता इथं पण काही आणि मंडळी थांबलेले. होय, काय सांगाल बरं? हे का कसं आहे बघा, पूर्वीच्या काळी काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसच्या सरकारमध्ये जनता स्थिर होती, सरकारी स्थिर होतं आणि ती चांगलं होतं. जनता बी बावचली आणि सरकार बी बावचली. बघा, मग आपण भारी प्रतिक्रिया दिली त्यांनी. काय सांगाल, काय म्हणले? सत्तेमध्ये दोघं बी आहेत ना. आता सत्तेमध्ये कोण नाही, विरोधी पक्ष बी सत्तेत आहे आणि हा बी पक्ष सत्तेत आहे, दोघंही सत्तेत आहे. ती आता हा प्रकरण ह्या 2-4 दिवसाचा आहे. 1 वर्ष झालं, तुम्ही सुद्धा बातमी केली होती. 1 वर्ष झालं, काय झालं त्याच्यामध्ये? शेंड झाले व्यवस्था, लालची झाले सत्ताधारी, भ्रष्टाचारी झाले पोलीस, आणि गुन्हे करून फिरतात हे समाजामध्ये. ज्यांनी गुन्हे केलेत ते हरामखोर त्यांना पाठीशी घालतात का? हा माझ्या जवळचा, हा माझ्या नात्यातला. काय झालं त्या वानेवाडीच्या शाळेमधलं? आज वर्ष झालं त्या पोराचं, काल वर्ष श्राद्ध झालं. एकही हरामखोर को दारापर्यंत आला नाही. जो आला तो परत तोंड झाकून बसला. काय झालं मग त्याचं? आता प्रत्येक जणाला वाटतंय आपल्या मुलाची सुरक्षा सगळ्यात महत्वाची सुरक्षा आहे. मूल सुरक्षितच सगळं सुरक्षित, पण त्याचं पालन पोषण करताना पैसाच लागतो. बिगर पैशाचं पालन पोषण होत नाही. त्याला काय मातीन दगड खाऊ घालायची नाही, त्याला पैसा खाऊ घालताना त्याला हेच लागतंय. मग अशा ह्या घटना घडणं ही साफ चुकीचं आहे, घडाय नाही पाहिजे. आणि तो ज्यानं हा गुन्हा केलाय तो हरामखोर कुठल्या जातीचा, धर्माचा, सत्ताधाऱ्याचा, विरोधी पक्षाचा कुठलाही असो, त्याला चौकात धरून भोंगळ करून लटकावलं पाहिजे, त्याला फाशी दिली पाहिजे. नाही तर पब्लिकच्या समोर एक ट्रॅक्टरवर दगड आणून उलटायची आणि ह्या हरामखोरला हाना दगड म्हणायचं. अच्छा, बघा इथं ढोकी गावामध्ये जे बॅनर लावले होते त्या बॅनर बद्दल, इथं ज्या बॅनर लावलेले आहेत त्या दोघांची पण दाखवली प्रतिक्रिया. त्यांचे कार्यकर्ते होते त्यांची पण दाखवली, आणि इथं काही नागरिक पण आले होते ढोकी गावामध्ये. नेमकं काय वाटतंय या दोन्ही बॅनर बद्दल मी तुम्हाला सर्व विषय दाखवलेला आहे. विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,65,00,000 व्ह्यूअर्स आहेत आणि 1,00,000 सबस्क्रायबर आहेत आमच्या चॅनलचे. जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे, आता सबस्क्राईब करा. विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. मी हुकमत मुलानी, ढोकी, उस्मानाबाद, धाराशिव.